Hello friends, I am Mrs. Poonam Pawar, Vidyapit High School, Kolhapur. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Students, today we are going to learn next lesson 2.5 Book Review Swami and Friends by R.K. Narayan. आज आपण R.K. नारायण यांनी लिहिलेल्या स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाचा आढावा घेणार आहोत. So come to the first point, a little bit about the book. Anything I mention about the book can be mistakenly understood as spoilers. So I would rather give a glance into the book without mentioning any events or plots of the story. Swami is a mischievous little kid of about 10 years old and living in the era where India was under the British rule. Like most kids of that age, Swami is a kid who cannot stay at one place and absolutely hates school, even worse, mathematics. School is his absolute nightmare. Anyway, the story unfolds around the happenings of this kid and how he constantly gets into trouble and gets a good beating from his father. चला मित्रांनो, या पुस्तकाबद्दल थोडंसं जाणून घेऊया. या पुस्तकातील काही कथा जर मी तुम्हाला सांगितली तर त्या कथेचे सार सांगून बिघडवल्यासारखे होईल, पण त्याऐवजी कोणत्याही घटनेचा किंवा कथानकाचा तपशील न देता केवळ पुस्तकावर ओझरता दृष्टिक्षेप टाकणे योग्य ठरेल. भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती त्या काळातील ही कथा आहे. स्वामी नावाचा साधारण 10-1 वर्षांचा एक खोडकर मुलगा या कथेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या वयाच्या इतर अनेक मुलांसारखाच स्वामी हा पण एक असा मुलगा आहे जो एका जागी स्वस्थ बसत नाही. त्याला शाळा अजिबात आवडत नाही आणि गणिताचा तर अतिशय तिटकारा आहे. शाळा म्हणजे त्याला एक भयंकर शिक्षाच वाटते. या मुलाच्या आयुष्यातल्या अनेक घटना या कथेमधून उलगडत जातात. तो कशा प्रकारे नेहमीच कुठल्या ना कुठल्या संकटात सापडतो आणि स्वतःच्या वडिलांकडून मार खातो इत्यादी गोष्टी आपल्याला या पुस्तकामध्ये पाहायला मिळतील. Look, there are some new words. First one is spoilers. It means बिघडवणारे. Second word is glance. It means दृष्टिक्षेप. Next word is era. It means yug. And next one is unfolds. It means उलगडणे. Another word is there, nightmare. It means a very frightening experience. म्हणजेच भयानक अनुभव किंवा वाईट स्वप्न. Now come to the next paragraph. Swami is a talkative little kid and thinks that's his way of facing life, talking himself out of everything. But he does learn the truth the harsh way. As many teens back then, all he wants to do is play under the sun, kick something, climb a tree, break something, and harass somebody. Unlike kids today, this in fact was, and in most parts of India still is, the life of a typical boy growing up. Technology isn't big in a kid's life. All they wants to play havoc. In what ways is Swami a typical boy in these growing years? In this regard, Narayan gets deeply into the workings of Swami's 10-year-old mind, explaining exquisitely he thinks and what his perspective of the world is. The reader does feel like Swami and gets very attached with the character as the story progresses. That is the magic of Narayan. R.K. नारायण यांनी या कथेमध्ये ज्या मुलाचं वर्णन केलं आहे तो स्वामी एक अतिशय बडबडा लहान मुलगा आहे.
आयुष्यात काहीही घडले तरी त्याला सामोरे जाण्याची आणि त्याबद्दल बोलत राहण्याची त्याची पद्धत आहे. परंतु सत्य त्याला कठोर मार्गानेच समजते. त्या काळामध्ये अनेक मुलांसारखे त्यालाही उन्हात खेळणे, वस्तू लाथेने उडवणे, झाडावर चढणे, मोडतोड करणे आणि कोणाला तरी त्रास देणे अशा गोष्टी करण्यात मजा वाटत असे, जी मजा आजकालच्या मुलांना वाटत नाही. खरं पाहायला गेलं तर वाढत्या वयातल्या कोणत्याही मुलाचं वागणं हे असंच असायचं. भारतात आजही अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मुलांच्या आयुष्यात तंत्रज्ञानाला फार मोठे स्थान नसते. त्यांना फक्त दंगामस्ती करण्यात जास्त रस वाटतो. स्वामी मोठा होत असताना कशा प्रकारचा मुलगा होता? तर इथे नारायण 10 वर्षे वयाच्या या स्वामीच्या मनातल्या भावभावना, तो कसा विचार करतो आणि जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो, या सर्वांच्या मुळाशी जाऊन त्यांनी त्याचे सखोल वर्णन केलेले आहे. जसजशी कथा पुढे सरकते त्याचप्रमाणे वाचक स्वतःला स्वामीमध्ये पाहू लागतात आणि स्वामी या पात्राशी त्यांची जवळीकता निर्माण होते. हीच नारायण यांच्या लिखाणाची जादू आहे. There are some new words. First one is typical. It means ठराविक. Next one is exquisitely. It means आनंदाने. Nightmare. It means भयानक अनुभव. Harass somebody. It means त्रास देणे. And to play havoc. It means नासधूस करणे. The next point is significance of the book. याचा अर्थ आहे पुस्तकाचे वैशिष्ट्य. स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण is not merely an interesting read that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values even if it is a teen book. पुस्तकाचे वैशिष्ट्य असे सांगता येईल की स्वामी आणि मित्र हे R.K. नारायण यांचे पुस्तक भरपूर वाचनाचा आनंद देते आणि त्याचबरोबर किशोरवयीन मुलामुलींसाठीचे साहित्य असूनही हे पुस्तक फार मोठी मौलिक साहित्यिक मूल्ये जपते. कम टू द नेक्स्ट पेज, नेक्स्ट पॅराग्राफ. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. Also the book is widely used in the Asian continent as a study text for the students who study literature as a subject at schools. This does not mean that the book is filled with heavy grammar and technical jargon. Actually, the truth is in contrary to this. Swami and Friends is written in such simple English, it is hard to imagine that it is a work of such a literary genius like R.K. Narayan. The English used in the book is both plain, simple, without any troubling words for the kids. Also, the use of simple and short sentences adds to the simplicity of the book. स्वामी आणि मित्र हे मुलांसाठी आणि खास करून किशोरवयीन मुलांसाठी असलेले अतिशय उत्तम वाचन साहित्य आहे असे म्हणता येईल. आशियाई खंडातील अनेक शाळांमध्ये हे पुस्तक साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक विषय म्हणून अभ्यासले जाते. म्हणजे या पुस्तकात क्लिष्ट व्याकरण आणि शब्दजंजाळ लेखन आहे असे नाही. खरे तर पुस्तक त्याच्या अगदी विरुद्ध आहे. स्वामी आणि मित्र हे इतक्या सुलभ इंग्रजी भाषेमध्ये लिहिले आहे की R.K. नारायण यांच्यासारख्या एका विद्वान साहित्यिकाने ते लिहिले आहे यावर विश्वासच बसत नाही. यातील भाषा समजायला अतिशय सोपी आणि मुलांच्या दृष्टीने शब्द अगदी साधे आहेत. साधी छोटी वाक्ये पुस्तकाचे वाचन आणखीनच सोपे करून टाकतात. Look, there is a new word, technical jargon. It means words used by particular professionals that others fail to understand. It means एखादा व्यवसाय किंवा वर्ग इत्यादीनुसार विशिष्ट माणसांची इतरांना समजू न शकणारी परिभाषा. Next paragraph. It is mentioned in the description that the book is about a mischievous 10-year-old Indian boy, and some parents may be concerned about the influence this will have on their already mischievous children.
but the book is as such that it encompasses the mischief of the kids in a view of the kid which is harmless and pure in his perspective. Also, amidst all the mischief and naughtiness, we actually find that Swami is a loving and a tender kid who is actually very sensitive. It is also a known fact that mischievous kids are the most sensitive and loving people of all. And R.K. Narayan does a great job conveying that to all of us. पुस्तकाच्या वर्णनात म्हटले आहे की एका 10 वर्षाच्या खोडकर भारतीय मुलाविषयी पुस्तक असल्यामुळे आपल्या अगोदरच खोडकर असलेल्या मुलावर त्याचा परिणाम होईल की काय म्हणून काही पालक चिंतित होऊ शकतात. पण या मुलाच्या खोड्या अतिशय शुद्ध आणि निरुपद्रवी हेतूने केलेल्या असल्याचे या पुस्तकातून दर्शवलेले आहे आणि त्यामुळे खोड्या मस्ती करणारा स्वामी खूप प्रेमळ, हळवा आणि तितकाच संवेदनशील मुलगा आहे हेही जाणवते. आणि हेही खरे आहे की खोडसाळ मुळे सर्वात जास्त संवेदनशील आणि प्रेमळ असतात आणि हीच गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम R.K. नारायण यांनी या कथेतून केलेले आहे. नाव लुक, देअर आर 2 न्यू वर्ड्स. फर्स्ट वन इज एनकम्पासेस. इट मीन्स पूर्णपणे समाविष्ट केलेले. अँड सेकंड वन इज सेन्सिटिव्ह. इट मीन्स संवेदनशील. नाव कम टू द लास्ट पॉइंट अबाउट द ऑथर. The author of Swami and Friends is India's one of the greatest authors of all time, R.K. Narayan. R.K. Narayan is responsible for many of the outstanding literary works India has ever produced. And this book in particular captures the essence of India under British ruling and the mind and life of a typical teenage kid. Other great works by R.K. Narayan include Malgudi Days, The Guide, The Painter of Science, and many more literary works such as the Ramayana, a shortened modern prose version of Indian epic, and the Mahabharata, a shortened modern prose version of the Indian epic. Go take a look at them if you are interested. आता थोडं लेखकांविषयी जाणून घेऊ. R.K. नारायण हे भारतातील सर्वकालीन महान लेखकांपैकी एक आहेत. अनेक उत्तमोत्तम भारतीय साहित्यकृतींच्या निर्मितीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. हे पुस्तक ब्रिटिश सत्ताकालीन वातावरण आणि त्यावेळच्या एका साध्यासुध्या किशोरवयीन मुलाची मानसिकता आणि त्याचे आयुष्य यांचा सार नेमके पकडते. मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स आणि रामायण एक संक्षिप्त भारतीय महाकाव्य आणि महाभारत एक संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य या नारायण यांच्या इतर काही उल्लेखनीय साहित्यकृती आहेत. तुम्हाला जर आवड असेल तर हे साहित्य नक्की वाचा. हिअर इज अ न्यू वर्ड, इसेन्स. इट मीन्स स्पिरिट, मूल तत्व अथवा सार. Here we have finished the lesson 2.5. In next video we will see the next lesson. Till then, bye.